नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आणि हो, इथे तिखट ना म्हणजे हे जे पॅकेट आहे ना, हे सर्व तुम्हाला मी एकदा दाखवलं होतं मी जेव्हा डीप क्लिनिंग केली होती स्टोर रूमची, त्यावेळेला की मी एका मोठ्या बॉक्समध्ये सर्व जे एक्स्ट्रा पॅकेट असतात ते भरून ठेवते, त्याला क्लिप लावून ठेवते। त्यामध्ये काय झालं की एक यांनी बाहेरून असं पापडचं पॅकेट आणलं होतं आणि त्या पापडाच्या पॅकेटमध्ये झाले म्हणजे ते काय म्हणतात सोंडेच म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे, कीड येते। तर त्याच्यामुळे काय झालं, सर्व याच्यामध्ये थोडे चालले गेले आणि माझं लक्षच नाही ह्या क्लिनिंगच्या चक्करमध्ये। आता म्हटलं ती क्लिनिंग करायला लागली मी स्टोर रूमची आणि तिथे माझं लक्ष गेलं की अरे हे असं झालेलं, म्हणून ती पूर्ण तो जो बॉक्स आहे तो पूर्ण खाली केला, त्याच्यामधलं सर्व काढलं आणि आता ही तिखट गाळून घेतलं। आणि तिखट गाळायची एक ट्रिक होती, पहिल्यांदा मी ग्लासमध्ये टाकलं आणि ग्लासमध्ये टाकून मी ते चाळणीमध्ये असं फक्त फिरवलं, तुम्ही बघितलीच आता। तर त्या ट्रिकनी इकडे तिकडे उडत नाही आणि तसंच तुम्ही ते आटा वगैरे कोणतंही काहीही करू शकता, तसंच गाळू शकता। मी ही ट्रिक बघितली होती म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आणि मी आता तीच ट्रिक वापरायला लागलेली आहे सर्व गोष्टींसाठी। आणि तिखट जेव्हा आपण गाळतो ना त्यावेळेला आपल्याला ठसका खूप उडतो, तर या ट्रिकने ठसका उडत नाही। आणि इथे मी आता तिखट वगैरे भरून ठेवलेलं आहे ते, आणि ते पॅकेट पूर्णच खराब झालं होतं। जे पॅकेट होते ते तर चांगले होते, याच्यामध्ये थोडंसंच होतं तिखट, त्या भरणीमध्ये भरेल असं पूर्ण भरणीभर। आणि ते मग मी आता गाळून वगैरे व्यवस्थित ठेवून दिलं। आणि आता हे तांदूळ जे आहेत हे राशनचे आहेत, या तांदूळाचे मी ढोकळा बनवणार आहे। तुम्हाला मी त्या दिवशी विचारलं होतं ना, डाळीचा तांदूळाचा ढोकळा तुम्हाला पाहिजे आहे का, तर तुम्ही लोकांनी खूप साऱ्या जणांनी कमेंट केला होता की हो आम्हाला डाळीचं तांदूळाचं पण पाहिजे आहे ढोकळ्याची रेसिपी, आणि जी बेसनाच्या ढोकळ्याची रेसिपी आहे ती पण पाहिजे आहे। तर डाळ तांदूळाचा ढोकळा मी जास्त वेळ बनवलेला नाही आहे, 1-2 वेळाच बनवलेला आहे, तरीसुद्धा मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। म्हणजे मी एकदम परफेक्ट नाही आहे या रेसिपीमध्ये, तरीसुद्धा मी म्हटलं चला जेवढी येते मला मी तेवढी तुमच्यासोबत शेअर करते। पण ती जी बेसनाची रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी परफेक्ट झालेली आहे, तर ती मला एकदम व्यवस्थित जमते आणि तो माझा नेहमी फुगतो सुद्धा तो ढोकळा, तर त्याच्यामुळे त्याचं टेन्शनच नाही। पण याचं मला थोडं टेन्शन होतं, कारण माझ्या याच्या आधी पण थोडंफार इकडे तिकडे झालं होतं। तर आता मी काय केलं, म्हणजे कमी प्रमाणात घेतल्यापेक्षा मी थोडं जास्त प्रमाणात घेतलं, कारण मुलं आहेत घरी आणि मुलं काय करतात, मग एकदा काहीतरी असा आयटम बनवला की दिवसभर काही ना काही तेच पाहिजे असते त्यांना। म्हणून मग आता मुलांना सुट्या लागलेल्या आहेत, तर म्हटलं चला ढोकळाच बनवते। इडली वगैरे त्या दिवशी झाली, पूर्ण दिवसभर इडली डोसा सांबार चाललं। आता म्हटलं इशू पण आलेली आहे, तर हिला पण म्हणजे चांगलं वाटेल ढोकळा वगैरे हे ते। दिवसभर ते तिथे जास्त खातच नाही, माहीसारखीच आहे ती पण। खाण्याच्या बाबतीत तर दोघीही बहिणी सारख्याच आहेत। असो मी काय केलं, 2 ग्लास तांदूळ हे राशनचे घेतले आणि 2 ग्लासच डाळ घेतली चण्याची। तर हे पूर्ण व्यवस्थित धुवून काढलं, 2-3 पाण्याने मस्त छान धुवून काढलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजायसाठी ठेवून दिलं, हे 6 ते 7 तासासाठी। आणि नंतर मग आम्ही बाहेर फिरायला गेलो, नंतर जे पण म्हणजे संध्याकाळचं हे टाकलं होतं मी, आणि संध्याकाळी टाकल्यानंतर मग मी हे रात्रीला काढलं, जे हे वाटण आहे ना हे रात्रीला काढलं मी। काय नाही, इशू तिथे जवळच बसू दे त्याला। आधी इशू तिथे जवळच बसायचं तू, आता दोघं जण भांडणं करतात नाही तर आज आमच्या फेवरेट जागेवर इशूला नेणार आहोत दहीपुरी खायला। प्रत्येक जण आला आमच्याकडे की आम्ही घेऊन जातो दहीपुरी खायला त्या जागेवर, आमच्या फेवरेट जागेवर। इशू हेल्प कर गं, मुलांना म्हटलं कुठेतरी फिरून पण आणते आणि पाणीपुरी पण खाणं होते, दहीपुरी पण खाणं होते। आज स्वयंपाकाला सुटी नाही म्हणता येत, पण ती मसाल्याची खिचडी बनवून ठेवलेली आहे। बाकी तर हे मुलं बाहेरच खातील, तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। यांना फक्त लागतं घरी, हे यांनी कितीही बाहेर म्हणजे आम्ही विचार केला की हे आमच्यासोबत येतील आणि बाहेर खातील, तर नाही। आता हे एकटे घरी आहेत, थोड्या वेळाने बाहेर जातील, त्यांना काहीतरी काम आहे, नंतर मग भाजी वगैरे आणायला जातील ते, आम्ही इकडे फिरून येतो तोपर्यंत। ठीक आहे,
चला मग. चला आला आमचं. घे इशू आणि खाऊन सांग कसा वाटलं तर. घे अगदी. आणखी आणा स्पून. नाही 3 आहेत ना. राहू दे राहू दे. हो हो ही भेळ आहे. बाकीचं दहीपुरी. पाणीपुरी संपली म्हणतात. गेम आहे. चला दहीपुरी वगैरे हे ते. पाणीपुरी तर नव्हती, दहीपुरी खाणं झाली आमची. आता आम्ही निकिताला भेटायला निघालेलो आहोत. तिच्यासाठी पार्सल सुद्धा घेतलेलं आहे. म्हटलं बिचारी येऊ शकली नाही. तिला कॉल केला तर ती बोलली की येऊ शकत नाही कारण ती आत्ताच सध्याच ऑफिसवरून आली आणि थकलेली आहे म्हणे. म्हटलं चला आपणच तिला भेटायला जाऊ आणि पार्सल पण घेऊन घेतलं तिच्यासाठी. ती पण खाणार म्हटलं म्हणून. चला मग आता तिच्या घरी जाते. हॅलो हे घे तुझ्यासाठी काय आणलं. आताच जेवली खायची मी. आजी जेवण करते. अगर ड्रॉइंग नन्नानी काढलेली मला दाखवते ना. हे बघ या नन्नानी ड्रॉइंग काढलेलं आहे. पूर्ण बुक आहे तिचं ड्रॉइंगचं. वाव एक 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 पलटव बघा. हे बघ त्या मुलीने इथे खराब केलं. कुठे. छोट्या मुलीने खराब केलं तिची ड्रॉइंग. बिचारी किती मेहनतनी काढते ड्रॉइंग. किती सुंदर सुंदर ड्रॉइंग आहे शू. मेरे तो कलर से मर्ज नहीं होते. आवडले का तुला. तुलाच घेते मी मुद्दामच घेते आणखी. नाही जायचं आपण तुम्हाला काय नाही समजत. थांब ना मला बघू दे ना. थांब ना मला हे तर ड्रॉइंग तर बघू दे तिच्या. मस्त. हे बघ मी राधाकृष्ण. हा ते दाखवले ना मस्त. हा हे बघ हे पण खराब केलं त्या मुलीने. ओ मिष्टी. झाल्या. आता तेवढं भरवायचं राहिलेलं आहे. नन्ना खूप मस्त ड्रॉइंग काढते. होळीच्या दिवशी आम्ही भेटलो नाही तर हिने कलर लावून दिला पूर्ण. अरे 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 एवढी होळी तर मी कधीच नाही खेळली. चला चला हॅपी होली. सर्वांनी कलर्स लावलेले आहेत एकमेकांना. आणि हा आम्ही काय म्हणतात त्याला काय खायला गेलो होतो. अद्विक नको तिकडे नाही जायचं. तर चला मग आता निकिताला इथे सोडलं. घरी निघणार आहोत आम्ही. सर्वजण भूत बनलेलो आहोत आम्ही. चला आलो कशासाठी. झालं काय. निकिता मासीने पूर्ण रंगवून दिलं आम्हाला. स्प्रे असला तर अजून मजा आली असती म्हणते. ये भगवान कमी झालं होतं का. अरे चला 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 फोटोच काढू. चल निकिता बाय. ए निकू बाय. अद्विक चल लवकर पण बाय. चला 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 बाय बाय. सहज म्हणून निकिताला भेटायला गेलो होतो आणि कलर खेळून आलो. इतकं भरलो होतो आम्ही कलरनी. माझा चेहरा पूर्ण, हात पाय सर्व भरलं होतं. पूर्ण झटकून घेतलं आणि चेहरा वगैरे धुवून काढला. आणि म्हटलं आता आंघोळ करायची इच्छा नव्हती एवढ्या रात्री म्हणून मग आंघोळ वगैरे काही केली नाही. असंच आम्ही झोपायला गेलो आणि नंतर मग आठवण आली
केव्हा आता आम्ही खूप लेट झोपत आहोत, म्हणजे जवळजवळ आम्हाला 1-2 तर डेली वाजतच आहे. मला 2 वाजता आठवण आली की अरे मी हे काढलेलंच नव्हतं, जे मी डाळ आणि तांदूळ भिजत टाकले होते आणि मला सकाळी ढोकळे बनवायचे होते. म्हणून मग लगेच इकडे पहिल्यांदा किचनमध्ये आली आणि 2 वाजता रात्रीचे हे डाळ आणि तांदूळ काढले. भीती पण वाटत होती की यार मिक्सरचा आवाज लागला तर लोकांना ऐकायला जाईल, लोकांना डिस्टर्ब होणार. तर म्हटलं जाऊ द्या, काही हरकत नाही. कूलर वगैरे लागले असतात किंवा मग AC वगैरेचा आवाज, त्याच्यामध्ये आवाज जात नाही कोणाला. मग रात्रीला मी हे मस्त डाळ आणि तांदूळ काढले आणि त्यात मीठ वगैरे काहीच नाही घालायचं, जसं आपण याच्या इडलीमध्ये घालतो ना तसं काहीच नाही. तसंच आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे रात्रभर. ते 8-1 तास तरी आपल्याला ठेवायलाच लागेल ते, कारण जसं आता मी 2 वाजता हे काढलं तर मी 9-10 वाजता छान ढोकळा बनवला होता सकाळी. आता इथे काढलेला आहे आणि जास्त पाणी घालून नाही काढायचं, आपलं घट्टसरच काढायचं, म्हणजे आपल्याला आंबवायला ते इझी जाणार. आणि यावेळेला तसं पण लवकरच आंबते. हे इडलीचं असो किंवा ढोकळ्याचं असो, थोडा थंडीतच प्रॉब्लेम जातो, नाहीतर हे काय म्हणतात त्याला, हिवाळ्यात म्हणत होते मी, आता उन्हाळ्यात तर आपलं मस्त लवकरच आंबून जाते आणि छान टेस्टी पण बनते. तर असं म्हणून पूर्ण डाळ आणि तांदूळ काढून घेतले आणि नंतर रेस्ट करायला ठेवून दिले रात्रभर. असं लिक्विडवालं काही काढलं ना, जसं की ढोकळ्याचं पीठ झालं किंवा मग आपलं इडलीचं झालं, हे सर्व बॅटर काढल्यानंतर इतका मिक्सर भरून जातो. आता याने तरी खूप कमी भरलं, नाहीतर साधा मिक्सर असला की खूपच भरून जातो. तर ते तेव्हा क्लीन करणं बरं राहतं, नाही तर तसाच जर ठेवला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त वेळ लागतो आणखी क्लीन करायला. म्हणून मग तेव्हाच ओलं असतानाच क्लीन करून घेतलं. सकाळी जेव्हा मला ढोकळे बनवायचे होते त्यावेळेला बघते तर बघा मस्त बॅटर फुगलेलं आहे आपलं आणि ढोकळे बनवायला तयार आहे. आता मी हे बॅटर थोड्या दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढेल आणि एवढं तर लागणार नाही, कारण आता आपल्याला थोडेच लावायचे आहेत मला, तर एवढं नाही लागणार. म्हणून थोडं दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे मला आणि नंतर मग त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. आता मी या साईडला काढलेल्या बॅटरमध्ये काय काय टाकलं सांगते. सर्वात पहिल्यांदा तर मीठ टाकलं, नंतर निंबू सट टाकलं, नंतर 2 चम्मच हे तेल टाकलं आणि ठेचा टाकला, आपल्या चवीनुसार टाकू शकतो ठेचा. नंतर मग लसूणचा पेस्ट टाकला, तो पण चवीनुसार टाकू शकतो आपण. आणि हळद टाकली, एकदम अर्धा चम्मच हळद टाकली. कमी हळद टाका, नाहीतर मग ते एकदम लालसर ढोकळा बनतो म्हणून. आणि छान मस्त मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडा सोडा घातला आणि सोड्याने काय होते, थोडा फुगायला हेल्प होते. आणि इथे एक टिप शेअर करते तुमच्यासोबत. जेव्हाही तुम्ही ते बॅटर बनवत राहाल ना, तर इकडच्या साईडला पहिल्यांदा कढई ठेवा, नंतर त्याच्यामध्ये पाणी ठेवा, पाणी उकळू द्या, नंतर त्याच्यामध्ये ते जे पण आपल्याला ताट वगैरे ठेवायचं ते ठेवा, त्याला ऑइलिंग करून घ्या. आणि इकडे जसं आपलं हे बनलेलं असेल तसंच ते तिकडे गरम ताट झालेलं असलं पाहिजे आणि नंतर मग त्याच्यामध्ये ओतून टाका. आणि नंतर गॅसचं फ्लेम थोडा मोठा करून त्याच्यावर झाकण ठेवून द्या, तो ढोकळा छान फुगेल मस्त तुमचा. आणि बस इथे मी चहा बनवला होता, काकू आल्या होत्या, काकूंना चहा दिला, मी चहा घेतला, नंतर त्यांना आणखी थोडा वेळ थांबायला लावलं आणि नंतर मग नाश्त्याला सुद्धा दिलं त्यांना, म्हणजे ढोकळासुद्धा बनवला होता तर तो सुद्धा दिला. तर मस्त छान ढोकळा झाला होता, तुम्ही सुद्धा ट्राय करा. पहिल्यांदा ना त्याच्या आधी मी लावला होता तर तो थोडा खराब झाला होता, म्हणजे काय झालं होतं की त्याच्यामध्ये मी सोळा टाकायला विसरले होते. नंतरच्या ह्याच्यामध्ये मी सोळा टाकला ना तर ते खूप छान झाला, तर मस्त फुगलासुद्धा. तर सोडा टाकायला कशी विसरली की यांना घाई होती, म्हणून यांना ड्युटीला जायचं होतं, मी लवकर मला बनवायचं होतं ते, म्हणून मग ते लवकर बनवलं. नंतरचं जे लावलं ना त्यामध्ये सोळा घातल्यानंतर खूप छान बनलं होतं ते आणि खूप स्पॉन्जीसुद्धा बनला होता. ही जी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी होती ती त्याच्यावर घालून दिली आणि त्याने खूप मस्त टेस्ट येते. आणि काप करून घेतले, तर मस्त काप करून घेतले इथे आणि मग मी पण खाल्ला, काकूंना दिला. आणि आजकाल आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलं खूप लेट उठायला लागलेले आहेत, तर मुलं उठल्यानंतर मुलांना सुद्धा दिला, तर त्यांना सुद्धा खूप आवडलं होतं. हे गरम नव्हता काढायचा, मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे गरम काढला. थोडा थंड होऊ द्या, मस्त काढा आणि मस्त ढोकळा खा. हा ढोकळा सुद्धा छान बनतो, फक्त थोडा स्पंज कमी येतो. तुम्ही यामध्ये दही सुद्धा घालू शकता तुम्हाला जर वाटलं तर. आम्ही जात आहोत एका वास्तुशांतीच्या प्रोग्रामला, इथे जवळच आहे. त्याने नवीन घर बांधलं, तिथे आज वास्तुशांती आहे तर तिथे जाणार आहोत. आणि सर्वात पहिल्यांदा मी माहीला घेऊन जाते हॉस्पिटलला, कारण माहीला इथे कुठेतरी गाठ आली आणि त्याचं इन्फेक्शन झालं आणि ते सुजलेलं आहे गाल तिचा, म्हणजे थोडाफार, काल तर जास्तच होता. काल एवढं जास्त तिने लक्ष नाही दिलं, मग रात्रीला जास्त झालं, मग सकाळी आणखी म्हणजे ताप वगैरे काही नव्हता. आता तिला ताप पण चढला होता, आता तिने थोडी ती फ्रेश झाली, आता तिला बरं वाटायला लागलं. पण म्हटलं तरी तिला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि नंतर मग आम्ही तिकडे जाऊ, म्हणजे वास्तुशांतीच्या प्रोग्रामला. चला, जायचं आहे ना हॉस्पिटलला, जायचं आहे आता पहिल्यांदा, नंतर मग तिकडे जाणार आहोत. चला मग. कलर लगेच सर्वीकडे कलर लागलेला आहे.
ते माहीला हॉस्पिटलला घेऊन आली होती. त्यानंतर मग आम्ही तिकडे वास्तुशांतीच्या प्रोग्रामला गेलो. तिथे काही शूट झालं नाही तर म्हणून इथेच या ब्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये.